मी आज तुम्हाला कोल्हापुरी सुक्कं चिकन आणि रस्सा कसा करायचा हे सांगते। प्रथम मी सगळं चिकन स्वच्छ धुवून घेऊन थोडं तेल टाकलं, तेलामध्ये एक छोटा कांदा चिरून टाकला, त्यामध्ये हे चिकनचे पीस, थोडी हळद आणि मीठ टाकलेलं आहे। पाणी काहीही नाही टाकलेलं, म्हणजे स्वतःचं पाणी सुटेल। हे पूर्ण शिजत आलं ना मग मी थोडं गरम पाणी टाकलं। हे चिकनला त्याचं स्वतःचं पाणी सुटलेलं आहे। हे जोपर्यंत पाणी आटत नाहीये, स्वतःचं तेल सुटत नाही, तोपर्यंत हे वाफवून घ्यायचं। हे अजून आपल्याला ठेवावं लागेल। मी तुम्हाला दाखवते की मी काही मसाले यूज करते ते। ही 2 चॉप्ड ओनियन आहे, हे थोडंसं ओलं खोबरं घेतलंय, एक टोमॅटो आहे, थोडा लसूण, थोडं आलं आणि ही कोथिंबीर आहे। हे सगळं मी भाजणार आणि त्याची एक पेस्ट करणार आहे। मग त्या पेस्ट नंतर मी हे मसाले पण यूज करणार आहे। अस्सल कोल्हापुरी कांदा लसूण PNP मसाला, ही हळद आहे, हा मटन मसाला, काश्मीरी मिरची पावडर मी वापरणार आहे। ते पाणी मी उकळलंय, ते नंतर मी रश्श्यासाठी ते नंतर मी ह्यामध्ये ऍड करून रश्श्यासाठी तयार करेन। मगाशी मी तुम्हाला जे मसाले दाखवले मी थोडं तेल टाकून असं खरपूस छानपैकी असे भाजून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता किती छान भाजलेत मसाले। आता मी हे मसाले मिक्सरमधून एकदम बारीक वाटून घेणार आहे। आणि ही कोथिंबीर पण त्यामध्ये ऍड करून हे वाटून घेणार आहे। आता ही पण आपली प्रोसेस झालेली आहे। तुम्ही बघू शकता चिकनला त्याचं स्वतःचं असं पाणी सुटलेलं आहे, मस्त असं चिकन शिजलेलं आहे ऑलरेडी। आता फक्त मी रश्श्यासाठी यामध्ये गरम पाणी सोडते। हे आपण एक 10 मिनिटं उकळून घेऊ, मग आपण हे सुक्याला आणि रश्श्याला बाजूला करू। मी मगाशी ज्या मसाला होता त्याची मी पेस्ट केलेली आहे। ही पेस्ट आपण अगदी थोडं तेल टाकून परत एकदा भाजून घेणार आहे छानपैकी। थोडं तेल सुटेपर्यंत भाजून पेस्ट घ्यायची। मी जो मगाशी मसाला टाकला होता तो आता छान भाजलेला आहे। त्यातला मी थोडा मसाला सुक्यासाठी काढून घेते, एवढा असा, आणि हा मी रश्श्यासाठी ठेवते। आता आपल्याला त्यामध्ये सगळे मसाले टाकायचे। मी तुम्हाला दाखवते, हा आमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला। मी रश्श्यासाठी हा 4 चमचे टाकते, 3, 4, हा स्पून आहे। मीडियम तिखट होतं हे ना, ज्याला कुणाला अजून तिखट हवे असेल टाकू शकता, कमी पाहिजे असेल तर कमी टाकू शकता। ही अगदी थोडी जिरेपूड आहे, ही पण थोडीशी धनापूड आहे, बघू द्या छोटस। आणि मी हा 4 चमचे आणि हा 1 चमचा रश्श्यासाठी करते, आणि 1 चमचा पण लागत नाही, अर्धा चमचा मी मटन मसाला टाकलेला आहे। हे बघू शकता, हा आपण रश्श्यासाठी केलेला मसाला। थोडस मी ह्यामध्ये गरम पाणी टाकून छान भाजून घेते।
एवढ्या मसाल्यांना पण कलर छान येतो. तुम्हाला अजून जरा जास्त कलर हवा असेल तर मी थोडी कश्मीरी टाकते, अगदी थोडी. आपला रश्श्यासाठी लागणारा मसाला पूर्ण तयार आहे. मिक्सिंग झालेलं आहे मसाल्याचं सगळं. गॅस हा बंद करते आणि आपण सुक्या चिकन आणि रश्श्याची प्रोसेस बघू. हे माझं चिकन पूर्ण शिजलेलं आहे, तुम्ही बघू शकता शिजलेलं आहे. आता मी हे सुक्क करण्यासाठी सगळे पीस असे बाहेर काढून घेते. हे मी सगळं रश्श्यातून चिकन हे बाहेर काढलेलं आहे. हे आपण याचं सुक्क चिकन बनवणार आहोत. आणि जो हा मसाला तयार केला आहे मगाशी तुम्हाला दाखवला तर मी आता रश्श्यामध्ये ॲड करते. तुम्ही बघू शकता आता कलर कसा चेंज होतो रश्श्याचा. पूर्ण मसाला मिक्स करून एक 15 मिनिटं बंद गॅसवर ठेवायचा, जेणेकरून छान त्याचा अर्क उतरेल मसाल्यांचा. तुम्हाला हवं तेवढं टेस्ट करून मीठ टाकू शकता, नंतर थोडीफार कोथिंबीर सर्व करू शकता. बघू शकता किती छान कलर यायला लागलेला आहे. त्याला म्हणतात कोल्हापुरी तांबडा रस्सा. आणि हा मंद गॅसवर 10-15 मिनिटं ठेवणार आहे. त्यानंतरही खूप छान कलर येईल. मी तुम्हाला लास्टचं शूटिंग रश्श्याचं दाखवते नंतर. आपण आता सुक्कं चिकन करू. कोल्हापुरी सुक्कं चिकन करणार आहोत. तुम्ही बघू शकता मी 2 कांदे एकदम छान चॉप करून घेतले. मी आता थोडंसं जिऱ्याची फोडणी देते आणि कांद्याचं छान पैकी असं ब्राऊन कलर होईपर्यंत भाजणार आहे. कांदा किती छान भाजलेला आहे. तुम्ही जेवढा छान कांदा भाजाल तेवढी जास्त चांगली टेस्ट येते. आता हा आपला सुक्यासाठी जो कांदा आहे तो मस्त भाजलेला आहे. आता मी मगाशी मसाला जो बाजूला काढला तो मी टाकते त्यामध्ये. प्लस मी हा PNP कोल्हापुरी कांदा लसूण मसाला 3 चमचे टाकते. तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता. थोडंसं मी कश्मीरी टाकते कलरसाठी, अगदी थोडी धना पावडर. नाही टाकली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. आता मी चिकन मटन मसाला पण अगदी थोडा, कारण ऑलरेडी सगळं कोल्हापुरी मसालाच असतं. फक्त नॉनव्हेजसाठीच हा वापरायचा. फक्त तुम्ही बघू शकता किती कमी क्वांटिटी. खूप स्ट्रॉंग आहे त्यामुळे एकदम कमी लागतो. हा पूर्ण मसाला आपला सुक्यासाठीचा तयार झालेला आहे. थोडं यातलं रश्श्यातलं थोडं रस्सा ह्यामध्ये थोडा घालते. आता छान मिक्स झाला ना मग आपण जे सुक्कं चिकन काढलं मीठ टाकून बघू शकता
कारण कोल्हापुरी पण मसाल्यात थोडं मीठ असतं, त्यामुळं थोडंसं टेस्ट करूनच मीठ टाकते. मीठ टाकून हे आता मी ह्याला एक छानशी एक 5 मिनिटाची वाफ देते. फायनल डिश आपली 5च मिनिटात तयार होईल. चिकन तयार झालं, तुम्ही बघू शकता किती छान असं तेल सुटलेलं आहे. मी आता ह्यावरती थोडी कोथिंबीर टाकून येते आणि हलवते. हे तयार झालं आपलं सुक्कं चिकन. आणि आता गॅस पण बंद करते. झालेलं आहे. आणि हे आपला रस्सा तुम्ही बघू शकता आता किती छान हा कलर पण आलेला आहे. छान घट्टही झालेला आहे पिण्यासारखा. त्यामध्ये पण मी थोडी कोथिंबीर टाकते. आपण गॅस बंद करते. आता आपली डिश पूर्णपणे तयार झालेली आहे. कोल्हापुरी चिकन सुक्का आणि कोल्हापुरी तांबडा रस्सा. तुम्ही अशा प्रकारे कोल्हापुरी मटण सुक्का आणि कोल्हापुरी तांबडा रस्सा बनवू शकता. एकच ग्रेव्हीतली सुक्कं न करता तुम्ही एकाच ही ग्रेव्हीतलं दोन्ही डिश बनवू शकता. अशा प्रकारे तुम्ही अंडा करी करू शकता. आता तुम्ही बघू शकता आपली फायनल डिश तयार झालेली आहे. अस्सल कोल्हापुरी PNP मसाला वापरून मी ही कोल्हापुरी सुक्कं चिकन आणि कोल्हापुरी तांबडा रस्सा